22 जानेवारी रोजी आहे माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी, जी मुख्यतः माघी गणेश चतुर्थी, गणेश जयंती किंवा माघी गणपती ह्याही व्यतिरिक्त तिलकुंद चतुर्थी ह्या नावाने ओळखली जाते. गौरी गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी म्हणूनही तिथी ओळखली जाते. ह्या दिवशी मुख्यतः काय करावे हे जाणून तर घेऊयाच, मात्र ह्या दिवशी शुभ मुहूर्त सुद्धा जाणून घेऊया. पंचांगानुसार ह्यावर्षी माघ शुक्ल चतुर्थी तिथी गुरुवारी रोजी पहाटे 2:47 सुरू होणार आहे. ह्या तिथीची समाप्ती 23 जानेवारी शुक्रवारी रोजी पहाटे 2:28 होणार आहे. उदय तिथीच्या आधारावर गणेश जयंती ही 22 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. गणेश पूजेचा मुहूर्त तब्बल 2 तास आणि 8 मिनिटांचा असणार आहे. या दिवशी आपण गणपतीची पूजा सकाळी 11:29 पासून सुरू करू शकता, कारण मुहूर्ताची समाप्ती ही दुपारी 1:37 होणार आहे. एकंदरीत ज्यांच्याकडे माघी गणेश उत्सव साजरा केला जातो किंवा गणपतीची स्थापना केली जाते, त्यांनी साधारणतः सकाळी 11:30 पासून ते दुपारी 1:47 पर्यंत गणेश पूजन करावे किंवा गणपतीची स्थापना करावी. ह्या दिवशी भद्रकाळ हा दुपारपासून लागतो, म्हणून पूजा सकाळीच करणं उत्तम मानलं जातं. ह्या दिवशी चंद्रोदय संध्याकाळी साधारणतः 7 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत असणार आहे. ह्या काळात तुम्ही व्रत सोडू शकता. माघी गणेशोत्सव हा मुंबई, पुणे, कोकणात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याचबरोबर मोठ्या मंडळाचा सार्वजनिक गणपती सुद्धा स्थापित केला जातो. काही ठिकाणी 1 ते 11 दिवसाचा हा उत्सव असतो. ह्या उत्सवात बाप्पाची स्थापना करून त्याचं विसर्जन केलं जातं. आता रवियोग असल्याने शुभ पण दुपारनंतर भद्रा लागतो, म्हणून पूजा सकाळीच किंवा मध्याह्न मुहूर्तात करावी, असा सल्ला दिला जातो. आधी सांगितल्याप्रमाणे माघ शुक्ल चतुर्थी तिथी सुरू होणार आहे 22 जानेवारी 2026 रोजी पहाटे 2:47 आणि समाप्त होणार आहे दुसऱ्या दिवशी 23 जानेवारी रोजी पहाटे 2:28. माघ महिना हा शिवभक्त आणि गणेश भक्तांसाठी पर्वणीच असतो. माघ शुक्ल चतुर्थी गणपती बाप्पाने महत्तम विनायक रूपात अवतार घेतला, जो गणेश भक्तांसाठी मोठा उत्सव असतो. आणि यंदा 22 जानेवारी 2026 रोजीपासून माघी गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. आता गणेश जयंतीच्या दिवशी पूजाविधी जाणून घेऊया. गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, पाण्यात तीळ टाकून स्नान करावे, तसेच लाल वस्त्र किंवा पिवळे वस्त्र परिधान करून उपवासाचं व्रत करावं. ईशान्य दिशेला लाकडी चौरंग ठेवावा, त्यावर कलश स्थापित करावा. त्यानंतर गंगेच्या पाण्यात तीळ मिसळलेल्या पात्रात धातूपासून बनवलेल्या गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित करावी, तिला स्नान घालावं. ज्यांच्याकडे माघी गणेशोत्सव असतो त्यांनी बाप्पाच्या मातीच्या मूर्तीची स्थापना करावी आणि षोडशोपचारे पूजा करावी. षोडशोपचारे पूजा करण्यासाठी आवाहन, आसन, अर्घ्य, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत गंध, अक्षता, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, फळ, दक्षिणा या सर्वांनी सोपी पूजा करावी. त्यानंतर नैवेद्य दाखवावा. ह्या नैवेद्यामध्ये तिळाचे लाडू, मोदक, तिळगुळ, फळ, दुर्वा, पान याचा नैवेद्य दाखवून ओम गण गणपते नमः या मंत्राचा विशेषतः जप करावा. याही व्यतिरिक्त गणपती अष्टोत्तर, गणेश स्तोत्र किंवा गणेश गायत्री मंत्राचं पठण करावं. दिवसभर व्रत करावं, गणेश भजन करावं, कीर्तन करावे, गणपती बाप्पा मोरया या नामाचा जप करत राहावा. शक्य असल्यास ज्यांच्याकडे गणपती बाप्पाची स्थापना होते तर अशा माघी गणपती मंडळात जाऊन दर्शन घ्यावं. या दिवशी गणपती अष्टोत्तराचे विशेष पठण केल्याने किंवा गणपती बाप्पाच्या मंत्रांचा जप केल्याने करिअर आणि व्यवसायातील अडथळे दूर होतात.
अशी मान्यता आहे. विशेषतः भाद्रपदातील गणेश उत्सवात बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. मात्र माघी गणेश जयंतीला तिळाचा लाडूला विशेष महत्त्व आहे. तीळ आणि गूळ शरीराला उष्णता आणि ऊर्जा देतात. यामुळे या दिवशी तिळाचा नैवेद्य दाखवून प्रसाद ग्रहण केल्याने आरोग्य, सुख, शांती आणि समृद्धी लाभते, अशी श्रद्धा आहे. तर माघी गणेश जयंती ही 22 जानेवारी रोजी आहे. या दिवशी भगवान श्री गणेशाचा जन्म उत्सव मानला जातो आणि त्यांच्या पूजेतून विघ्न निवारण, बुद्धी वृद्धी, ज्ञान, समृद्धी, यश प्राप्तीसाठी आणि संकट दूर होण्यासाठी विशेष उपाय केले जातात. मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात माघी उत्सव साजरा केला जातो. विशेषतः तिळगुळ नैवेद्य दाखवून आणि पूजेसाठी माघी गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. ह्या दिवशी केलेले उपाय हे 100 पट फलदायी मानले जातात. मुख्यतः ह्या उत्सवात तीळ हे महत्त्वाचे असते, कारण ते विघ्नहर्ता गणेशाला प्रिय आहे आणि मोक्षप्राप्तीसाठी किंवा संकटनाशनासाठी तिळाचे विशेष उपाय ह्या दिवशी केले जातात. म्हणून ह्या चतुर्थीला तिळकुंद चतुर्थी असंही म्हटलं जातं. तुमच्या घरात सुद्धा माघी गणेशोत्सव असतो का, हेही शेअर करायला विसरू नका. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.